नीट परीक्षेच्या गोंधळावरून आता अनिल देशमुखांकडून केंद्राला टोला लगावण्यात आलाय। नीटचा पेपर फुटणं गंभीर बाब असल्याचं देशमुखांनी म्हटलंय। या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता अनिल देशमुख यांनी केली आहे। दरम्यान नीट परीक्षेच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी देखील भूमिका घेतली आहे। त्यांचं ट्विट आपण पाहूयात। आदित्य ठाकरेंचं हे ट्विट आहे। देशभरात स्पर्धा परीक्षांमध्ये सुरू असलेले घोळ दिवसेंदिवस वाढत चाललेत। नीटच्या निकालामधला नवीन घोळ समोर आला। देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न आणि परीक्षांमधला भ्रष्टाचार याचा फटका सामान्य घरातल्या मुलांना बसतोय। हे चित्र तातडीने बदलायला हवं। सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायलाच हवा। 720च्या 720 कसे मार्क मिळू शकतात? एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे। मला संपूर्ण मी डिटेल घेतलं त्याचं। एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे, 8च्या 8ही विद्यार्थ्यांना 720 मार्क। मला तर बडं आश्चर्य वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे। बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात, अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत। त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। पिछले 2023 में हमने करीब 1,33,00,000 बच्चों का टेस्ट किया, तो और इतने सारे एग्ज़ाम्स एनटीए की जो एक इमेज बनी है बिकॉज ऑफ प्रोफेशनल नेचर ऑफ आवर अप्रोच, और हमको रिक्रूटमेंट एग्ज़ाम्स भी कई सारी मिनिस्ट्रीज हैं, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल हाई कोर्ट्स, उन लोगों ने भी दिए हैं बिकॉज सीइंग दी आवर ट्रैक रिकॉर्ड। तो देयर शुड नॉट बी एनी डाउट टू द स्टूडेंट्स एंड द कम्युनिटी कि इसमें कहीं कोई किसी एग्ज़ाम में कंप्रोमाइज हो रहा है। वी टेक ऑल प्रिकॉशंस, वी यूज ऑल दी मॉडर्न टेक्नोलॉजिकल टूल्स, AI टूल्स, CCTV, ऑल दी पॉसिबल स्टेप्स, जिससे हम चेक करते हैं कि एग्ज़ाम्स अच्छे से हुआ है और कहीं कोई दिक्कत नहीं हुई हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।